परतूर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक. समर्थ ट्रेडर्स मधील घरफोडीचा पर्दाफाश. मुद्देमालासह चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील समर्थ ट्रेडर्स या अडत दुकानात झालेल्या धाडसी घरफोडीचा पर्दाफाश करण्यात परतूर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून पुणे येथून एका आरोपीसह 2 विधिसंघर्ष बालकांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एकूण 8,39,190 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिनांक 1 फेब्रुवारी 2026च्या रात्री चोरट्यांनी समर्थ ट्रेडर्सच्या पाठीमागील भिंतीची खिडकी तोडून आत प्रवेश केला होता. गल्ल्यातील 10 लाख रुपये रोख रक्कम लंपास करून चोरटे पसार झाले होते. याप्रकरणी प्रभाकर ज्ञानोबा सुपेकर यांच्या तक्रारीवरून परतूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुण्यात वेषांतर करून थरारक पका. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाने तातडीने तपास पथक रवाना केले. तपासादरम्यान आरोपी पुण्यात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार परतूर पोलिसांनी पुण्यात जाऊन वेषांतर करून एका हॉटेलमधून सावता एकनाथ शिंदे रा. माने गल्ली परतूर याच्यासह 2 विधिसंघर्ष बालकांना अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. जप्त केलेला मुद्देमाल. पोलिसांनी आरोपींकडून खालील वस्तू जप्त केल्या आहेत. रोख रक्कम 6,190 रुपये, मोबाईल सॅमसंग S22 अल्ट्रा, गॅलेक्सी Z फोल्ड 5 आणि आयफोन 14, एकूण 3 महागडे फोन. इतर चांदीच्या बाळ्या, इयरबड्स, 2 बॅगा आणि 2 धारदार चाकू. एकूण किंमत 8,39,190 रुपये. तपासाची स्थिती. आरोपी सावता शिंदे याला अटक करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक अमोल बी. रावते या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या टोळीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पथकाने केली कारवाई. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अजय बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी R.T. रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदाम भागवत, पोपनी अमोल रावते, गजानन राठोड, नरेंद्र चव्हाण, खंदारे, जाधव, माने वाघ आणि हाडे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.